नसरापूर घटनेतील आणखी संतापजनक असं तपशील आता समोर येतोय। आरोपीनं अत्याचारानंतर चिमुकलीच्या छातीवर बुक्क्या मारल्याचं देखील आता समोर आलंय। मृत्यू झाला की नाही हे बघण्यासाठी त्यानं तिच्या छातीवर बुक्क्या मारल्या। ससून रुग्णालयाच्या प्राथमिक वैद्यकीय अहवालात हा उल्लेख आढळतोय। आधी तोंडात सॉक्स कोंबून तिच्यावर अत्याचार करण्यात आले, मग छातीवर बुक्क्या मारण्यात आल्या। ससून रुग्णालयात चिमुकलीच्या मृतदेहाची गुणोत्तर तपासणी झालेली आहे। रुग्णालयाच्या न्याय वैद्यकीय शास्त्र विभागात मृतदेहाची इन कॅमेरा तपासणी करण्यात आली आहे। तर अत्यंत धक्कादायक असे तपशील या सगळ्या प्रकरणी समोर येतात। अत्यंत संतापजनक अशा सगळ्या गोष्टी आहेत नसरापूर घटनेतील। आणखी काही संतापजनक तपशील आता चाचणीनंतर समोर येत आहेत। आरोपीनं अत्याचारानंतर या चिमुकलीच्या छातीवर बुक्क्या मारल्या, सॉक्स कोंबून तिच्या तोंडात तिच्यावर अत्याचार केले असं देखील समोर आलेलं होतं। ससून रुग्णालयाच्या प्राथमिक वैद्यकीय अहवालात हा धक्कादायक असा उल्लेख आढळतोय। या नराधमानं या चिमुकलीवर कशा रीतीने अत्याचार केला त्याचे हे सगळे तपशील आता समोर येत आहेत। ससून रुग्णालयामध्ये चिमुकलीच्या मृतदेहाची गुणोत्तर तपासणी करण्यात आलेली आहे। न्याय वैद्यकीय शास्त्र विभागात मृतदेहाची इन कॅमेरा तपासणी झालेली आहे आणि त्यानंतर जो प्राथमिक अहवाल आलेला आहे किंवा काही तपशील समोर आलाय त्यामध्ये या धक्कादायक बाबी समोर येत आहेत। आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, अत्यंत धक्कादायक असे तपशील आता समोर येत आहेत। अर्थातच तरी चिमुकली जिवंत आहे की नाही हे तपासण्यासाठी या नराधमानं तिच्या छातीवर बुक्क्या मारल्या। आधी तिच्या तोंडात सॉक्स कोंबून तिच्यावर अत्याचार केले, दगडानं ठेचून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या छातीवर बुक्क्या मारून तिला आणखीनच त्रास दिला, तिच्या मृतदेहाशी छळ केलेला आहे। पुन्हा एकदा आपण शिवानीकडे जाऊया। शिवानी, नेमकं काय समोर येतं या चाचणीमध्ये? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये एक एक जो आहे त्याचा उलगडा होत आहे आणि काल जर आपण बघितलं तर तिच्या तोंडात सॉक्स कोंबून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं। मात्र तिचं निधन झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी त्या नराधमानं तिच्या छातीवर देखील बुक्क्या मारल्याचं पुढच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधला दुसरा जो भाग आहे तो समोर आला आहे। आणि आपण जर बघितलं अत्यंत गंभीर आणि संतापजनक ही सगळी घटना आहे। जर अशा पद्धतीने एखाद्याला मारण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यांना फाशी दिली पाहिजे अशी मागणी तिथल्या सगळ्या नागरिकांनी केली होती। आता त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांची जी लैंगिक सक्षमता आहे ती देखील ससून रुग्णालयाकडनं तपासल्या जात आहे आणि एवढंच नाही तर त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी देखील केली जाते। पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आला आहे, त्याच्यातनं देखील एक एक उलगडे होतीलच। मात्र आता फॉरेन्सिक डिपार्टमेंट यावर काय काय बोलतं, त्याच्यानंतर पोलीस याचा तपास कशा पद्धतीनं करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच संतापाची लाट या सगळ्या प्रकरणानंतर उमटलेली आहे आणि त्यातच हे धक्कादायक खुलासे होत आहेत। शिवानी, धन्यवाद या माहितीसाठी।